हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो तुमचं OLS या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आपण फिजिक्स न्यूमेरिकल्स ॲनालिसिस पाहत होतो आणि आज आपला हा थर्ड पार्ट आहे। आपण ऑलरेडी 2 पार्ट्स अपलोड केलेले आहेत आणि आजचा थर्ड पार्ट आहे। खूप इम्पॉर्टंट फिजिक्सचे न्यूमेरिकल जे प्रीवियस इयर मध्ये विचारलेले आहेत ते आपण आज पाहणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, त्या अगोदर जे मुलं SSC स्टेनोची तयारी करतात त्यांच्यासाठी इंग्लिशच्या राणी सिंग मॅमचा ज्या अनअकॅडमीच्या आहेत त्यांच्या 13 नोव्हेंबर पासून 3 टेस्ट आणि 3 ॲनालिसिस होणार आहेत। तर ते पाहू शकता तुम्ही नोव्हेंबर 13 टू नोव्हेंबर 27 पर्यंत। ठीक आहे, जे मुलं स्टेनोची तयारी करतात त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे। चला तर आपण सुरुवात करूया फिजिक्स न्यूमेरिकल साठी। बघा मित्रांनो, 31 नंबरचा क्वेश्चन आहे, अ ट्रान्सफॉर्मर हॅज 1000 प्रायमरी टर्न्स। एक मिनिट। A transformer has 1000 primary turns. It is connected to 250 volt AC. Find the number of secondary turn to get a secondary voltage of 400 volts. Means N1 दिलेले बघा मित्रांनो, याचा फॉर्म्युला आहे N1 V1 is equal to N2 V2। ठीक आहे, नंबर ऑफ टर्न्स प्रायमरी टर्न्स किती दिलेले आहेत? N1 1000 दिलेले आहेत। ठीक आहे, V1 दिलेला आहे 250 व्होल्ट्स। त्यानंतर V2 दिलेला आहे आपल्याला 400 व्होल्ट्स आणि आपल्याला N2 मीन्स सेकंडरी टर्न्स फाइंड आउट करायला सांगितलेले आहे N2। आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डायरेक्टली व्हॅल्यू पुट करा फॉर्म्युल्यामध्ये, आन्सर येऊन जाईल। मीन्स 1000 into 250 इज इक्वल टू N2 into 400। ठीक आहे, 20 and हे 20 गेट कॅन्सल। मीन्स किती येतात मित्रांनो? 4 into N2 मीन्स 4 सक 24, एक राहिला 4 2 8 4 5 20, 625 टर्न्स सेकंडरी टर्न्स येतं 625। ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर। ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पहा। द पॉवर ऑफ लेन्स इज -2.5 डायोप्टर। द टाइप ऑफ लेन्स अँड इट्स फोकल लेंथ आर रिस्पेक्टिव्हली। मायनस आला म्हणजे काय असतं मित्रांनो? कॉन्केव असतं, कालच आपण पाहिलेलं आहे। आणि कॉन्केव लेन्सचं काय असते? फोकल लेंथ ही मायनस मध्ये असते। तर फोकल लेंथ इज इक्वल टू असतं 1/पॉवर। ठीक आहे, पॉवर दिलेली -2.5, 1/-2.5 मीन्स मायनस मध्ये येणार आहे आणि मायनस मध्ये कॉन्केव। ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, -0.40 मीटर। ठीक आहे, फोकल लेंथ नेहमी मीटर मध्ये असते आणि पॉवर डायोप्टर मध्ये। ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर। आणि मित्रांनो, कॉन्केव लेन्स मायोपिया असेल तर काय आपण वापरतो? कॉन्केव लेन्स वापरतो। ठीक आहे, आणि हायपरमेट्रोपिया असेल तर काय वापरतो? कॉन्व्हेक्स वापरतो। ठीक आहे, मायोपिया म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं काल मी पहिल्या लेक्चर मध्ये। ठीक आहे, त्यानंतर पुढचा बघा, अ बुलेट ऑफ मास 10 kg इज हॉरिझॉन्टली फायर विथ अ व्हेलॉसिटी ऑफ 100 मीटर पर सेकंड फ्रॉम अ पिस्टल ऑफ मास 1 kg। व्हॉट इज द रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ द पिस्टल? ठीक आहे, याच्यामध्ये मित्रांनो P इज इक्वल टू mv आपल्याला माहिती आहे। P म्हणजे काय असतं? लिनियर मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी। फक्त इथे थोडं व्हॅल्यू चेंज दिलेला आहे की बुलेटचं मास इथे त्यांनी 10 kg दिलेलं आहे आणि पिस्टलचं मास 1 kg दिलेलं आहे। ऍक्च्युअली बुलेटचं मास कमी असतं पिस्टल पेक्षा। ठीक आहे, पण इथे दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण जाऊयात। ठीक आहे, मीन्स M1 V1 इज इक्वल टू M2 V2। हे घ्या बुलेट आणि हे पिस्टल। ठीक आहे, बुलेटचं मास 10 इंटू व्हेलॉसिटी काय दिलेली आहे मित्रांनो? 100 मीटर पर सेकंड इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट कशाचं करायचं आहे? व्हेलॉसिटी ऑफ पिस्टल करायची आहे। M2 दिलेला आहे 1 इंटू व्हेलॉसिटी ऑफ पिस्टल V2। ठीक आहे, मीन्स काय येतं? V2 इज इक्वल टू 1000 मीटर पर सेकंड। ठीक आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर।
पण ऍक्च्युअली जर आपण रिअल मध्ये पाहिलं तर बुलेटचं मास कमी असतं पिस्टल पेक्षा. ठीक आहे, पण ठीक आहे, जसं त्याने डेटा दिला आहे त्याप्रमाणे आन्सर येतो 1000 मीटर पर सेकंद. ठीक आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन पाहूया. अ बॅग विथ वेट 49 kg. कॅल्क्युलेट द हाईट विच इफ शुड be raised so that the potential energy is 980 joule. मीन्स पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे आपल्याला मित्रांनो. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 980 जूल आणि मास पण दिलेला आहे बॅगचं 49 kg आणि आपल्याला हाईट विचारलेली आहे. आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh. ठीक आहे मित्रांनो, आणि पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे 980 इज इक्वल टू 49. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू 10 इंटू हाईट वी हॅव टू फाइंड आउट. ठीक आहे, 0 गेट सॉरी 0 एक मिनिट. इज इक्वल टू 0 गेट कॅन्सल. 49 टू ज 98. मीन्स हाईट किती येत आहे मित्रांनो? 2 मीटर. 2 मीटर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. 5 एम्पियर करंट इज पास्ड फॉर 2 hours in an electric iron with a resistance of 100 ohm. Calculate the heat produced. ठीक आहे, हीट प्रोड्यूस कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला मित्रांनो. करंट I इज इक्वल टू 5 एम्पियर दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर टाइम दिलेला आहे आपल्याला 2 hours आणि रेजिस्टन्स दिलेला आहे मित्रांनो 100 ओहम. ठीक आहे, तर हीट प्रोड्यूस फाइंड आउट करायची आहे. तर याचा फॉर्म्युला बघा. I इज इक्वल टू काय असतं मित्रांनो? Q बाय T असतं, चार्ज पर युनिट टाइम. ठीक आहे, त्याच्यानंतर हीट प्रोड्यूस H इज इक्वल टू असतं I स्क्वेअर R इंटू टी. काय असतं? हीट प्रोड्यूस इज इक्वल टू I स्क्वेअर R इंटू टी. I दिलेला आहे मित्रांनो 5 एम्पियर, 5 चा स्क्वेअर इंटू R. रेजिस्टन्स दिलेला आहे 100 ओहम इंटू टाइम. टाइम 2 आवर दिलेला आहे, ते आवर्स आपल्याला सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं. मीन्स 2 इंटू 60 इंटू 60. ठीक आहे, सेकंद मध्ये कन्वर्ट झालेला आहे. ठीक आहे, 25 इंटू 100 इंटू 6 36 आणि 72 00. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, हा 25 दोन्ही 50 0 हातचे 5 25 7 250 आणि 5. एक मिनिट. 25 दोन्ही 50 हातचे 5 25 7 175 प्लस 5 180 0. ठीक आहे मित्रांनो, आणि हे 3 0 मीन्स 1800 किलो जूल. ऑप्शन डी इज द करेक्ट आंसर. ठीक आहे, ऑप्शन डी इज द करेक्ट आंसर. पुढचा क्वेश्चन बघा. A current of 0.5 ampere is drawn by a filament of an electric bulb for 10 minutes. Find the amount of charge that flows through the circuit. Amount of charge means Q विचारलेला आहे. I is equal to आपल्याला माहिती आहे Q by T, चार्ज पर युनिट टाइम. करंट आहे 0.5 एम्पियर इज इक्वल टू Q 10 मिनिट्स. 10 मिनिट्स म्हटल्याच्या नंतर मित्रांनो हे सेकंद मध्ये कन्वर्ट करा. 10 इंटू 60. ठीक आहे, देअरफॉर Q इज इक्वल टू काय येतं मित्रांनो? 0.5 इंटू 10 इंटू 60. ठीक आहे, 5 इंटू 60 हे येतं 300 कुलम. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, करंटचा फॉर्म्युला आहे चार्ज पर युनिट टाइम. त्याप्रमाणे करंट दिलेला आहे 0.5 एम्पियर. चार्ज फाइंड आउट करायचा आहे. टाइम दिलेला आहे मिनिट मध्ये. आपल्याला काय करावं लागेल? ते मिनिट मधलं सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मीन्स 10 इंटू 60 हे सेकंद मध्ये झालं.
ठीक आहे. तर चार्ज आलेला आहे 300 कुलम. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. बघा, हाऊ मच एनर्जी इज गिवन टू इच कुलम ऑफ अ चार्ज पासिंग थ्रू अ 6 व्होल्ट बॅटरी. तर 6 जूल द्यावं लागेल मित्रांनो. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. याच्यामध्ये डायरेक्टली ते करू शकता तुम्ही. बघा पुढचं, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टर्मिनल ऑफ एन इलेक्ट्रिक हीटर इज 60 व्होल्ट. 60 व्होल्ट व्हेन इट ड्रॉज अ करंट ऑफ 4 एम्पियर. बघा मित्रांनो, 4 एम्पियर करंट आहे तर 60 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. V1 इज इक्वल टू 60 व्होल्ट आणि करंट I1 दिलेला आहे 4 एम्पियर. From a source, what current will the heater draws if the potential difference is increased to 120 volt. 120 पर्यंत इन्क्रीज केलेला आहे. म्हणजे V2 दिलेला आहे मित्रांनो 60. याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. V इज इक्वल टू IR आहे. V इज इक्वल टू IR. therefore V1 इज इक्वल टू I1 R1. therefore I1 करंट काय येतं मित्रांनो, V1 अपॉन R1. सॉरी, करंट दिलेला आपल्याला R1 फाइंड आउट करायचं आहे. तर R1 इज इक्वल टू V1 अपॉन I1. ठीक आहे. 60 अपॉन 4 इज इक्वल टू 15 ओहम. ठीक आहे. R1 काय आलेलं आहे, 15 ओहम आलेला आहे. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज केलेला आहे, इन्क्रीज टू 120. ठीक आहे. 120 पर्यंत इन्क्रीज केलेला आहे. म्हणजे काय असेल, V2 बरोबर पहिला 60 व्होल्ट होता, नंतर इन्क्रीज केला 120 पर्यंत. म्हणजे V2 60 ने इन्क्रीज केलेला आहे. 60 V2 झालेला आहे. आणि आपल्याला R1 पण भेटलेला आहे. तर आपल्याला I2 फाइंड आउट करायचं आहे. therefore I2 इज इक्वल टू काय येतं, हा पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि रेजिस्टन्स आहे R1. 60 अपॉन 15, 15 चौक 60, 4 ओहम, सॉरी 4 एम्पियर. करंट I2 4 एम्पियर. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, समजला असेल. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. 100 जूल. हा पहिल्या क्वेश्चन सारखा सेम क्वेश्चन आहे, तर तुम्ही करू शकता हा क्वेश्चन. ठीक आहे. पुढचा बघा, कम्प्यूट द हीट जनरेटेड व्हाइल ट्रान्सफरिंग 96000 कोलम ऑफ अ चार्ज इन 1 hour थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 50 व्होल्ट. हीट जनरेटेडचा आता जस्ट फॉर्म्युला पाहिलेला आहे, I² R इंटू T. ठीक आहे मित्रांनो, I² R इंटू T. याच्यामध्ये आपल्याला I माहिती नाहीये, पण चार्ज माहिती आहे आणि टाइम माहिती आहे. त्याप्रमाणे I फाइंड आउट करू शकतो. I इज इक्वल टू चार्ज पर युनिट टाइम असतं. चार्ज दिलेला आहे बघा 96,000 अपॉन टाइम काय आहे मित्रांनो 1 hour. 1 hourचं आपल्याला काय करावं लागेल, सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सेकंड म्हटल्याच्या नंतर 60 इंटू 60. ठीक आहे, हे सेकंड मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. 0 0 गेट कॅन्सल. काय येतं 6 1 6 आणि 6 6 36 0. ठीक आहे. त्यानंतर I आलेला आहे 160 अपॉन 6. ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन, त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू 50 व्होल्ट. ठीक आहे. आणि तुम्हाला हीट फाइंड आउट करायचे आहे, तर याप्रमाणे तुम्ही करू शकता. पुढचा 3 रेजिस्टर्स, 3 रेजिस्टन्स दिलेले आहे मित्रांनो. 5 ओहम, 8 ओहम अँड 12 ओहम आर अरेंज्ड इन सिरीज. काल सांगितलं होतं कालच्या क्वेश्चन मध्ये, सिरीज मध्ये अरेंज केल्यानंतर काय असतात मित्रांनो, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन सिरीज हे असतं R1 प्लस R2 प्लस R3 डॅश 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 RN. ठीक आहे. आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन पॅरलल काय असतं, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन पॅरलल हे असतं R1 R2 अपॉन R1 प्लस R2. जर 2 रेजिस्टन्स दिलेले असतील आणि 2 पेक्षा जास्त रेजिस्टन्स दिलेले असतील तर काय असतं 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 डॅश 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 प्लस 1/RN. ठीक आहे. तर आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स सिरीज मध्ये दिलेले आहे. 6 व्होल्ट बॅटरी आहे. ठीक आहे.
तर आपल्याला करंट फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला हे 3 रेजिस्टन्स दिलेले आहे, त्याचे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स पहिले फाइंड आउट करावं लागेल. तर आर इक्विव्हॅलंट फाइंड आउट करूयात. 5 ओहम प्लस 8 ओहम प्लस 12 ओहम येईल. हे येतं 25 ओहम. आर इक्विव्हॅलंट काय आलेला मित्रांनो 25 ओहम. त्यानंतर आपल्याला व्होल्ट 6 व्होल्ट बॅटरी दिलेला आहे. करंट फाइंड आउट करायचा आहे. मीन्स रेजिस्टन्स तुम्हाला माहिती झालेला आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स माहिती आहे. तुम्ही करंट फाइंड आउट करू शकता. V इज इक्वल टू IR हा फॉर्म्युला आहे. देअरफॉर करंट बरोबर काय येईल मित्रांनो V बाय R करंट. आणि V दिलेला आहे 6 अपॉन रेजिस्टन्स आलेला आहे 25. 6 अपॉन 25 एम्पियर. ऑप्शन ए इज द करेक्ट आंसर. ठीक आहे, समजला असेल क्वेश्चन. बघा, इफ 5 रेजिस्टर ऑफ 10 ओहम each are arranged in parallel. आता पॅरलल मध्ये अरेंज केलेले आहे. देन फाइंड द करंट ऑफ 6 व्होल्ट व्होल्टेज बॅटरी इज कनेक्टेड टू इट. आणि करंट फाइंड आउट करायचा आहे. जस्ट आता आपण सिरीजचं पाहिलं होतं, आता आपल्याला पाहायचं आहे पॅरललचं. आर इक्विव्हॅलंट पॅरलल मध्ये काय असतं मित्रांनो 1/R1 5 दिलेले आहेत रेजिस्टन्स. मीन्स 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस R4 आणि प्लस 1/R5. ठीक आहे. आणि प्रत्येक रेजिस्टन्स किती दिलेला आहे 10 ओहम रेजिस्टन्स दिलेला आहे. मीन्स 1/10 प्लस 1/10 प्लस 1/10. ठीक आहे, मीन्स 5/10. ठीक आहे, 5/10 मीन्स 1/2. 1/2 हा 1/R इक्विव्हॅलंट असतो. सॉरी 1/R इक्विव्हॅलंट. ठीक आहे, 1/R इक्विव्हॅलंट असतो. मीन्स 1/R इक्विव्हॅलंट किती येतं मित्रांनो 2 एम्पियर. इथे ऑप्शन रॉंग दिलेला आहे. ऑप्शन आहे 2 एम्पियर. ठीक आहे, याला 2 एम्पियर करून घ्या आणि ऑप्शन डी ला टिक करा. ठीक आहे, ऑप्शन डी 2 एम्पियर. पुढचा क्वेश्चन. An electric motor takes 5 ampere from 220 volt. Determine the power of a motor and energy consumed in 2 hours. ठीक आहे, या क्वेश्चनचा फॉर्म्युला सांगतो मित्रांनो, तुम्ही फाइंड आउट करा. ठीक आहे, H इज इक्वल टू I² RT. ठीक आहे, या फॉर्म्युल्याने तुम्ही करू शकता. ठीक आहे, 2.2 किलो वॅट आवर हे आन्सर येतं. पुढचा क्वेश्चन. अ टॉय कार ऍक्सेलरेट फ्रॉम 3 मीटर पर सेकंड टू 5 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड. व्हॉट इज इट्स ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन विचारलेला आहे. हा क्वेश्चन आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला गॅलिलिओचे 3 इक्वेशन माहिती पाहिजेत. तर गॅलिलिओचे 3 इक्वेशन आहेत मित्रांनो. V इज इक्वल टू U प्लस AT हे आहे फर्स्ट इक्वेशन. V इज इक्वल टू U प्लस AT. सेकंड आहे मित्रांनो V² इज इक्वल टू U² प्लस 2AS. ठीक आहे, आणि थर्ड आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT². ठीक आहे, UT प्लस हाफ AT². तर मित्रांनो याच्यामध्ये V म्हणजे असतं फायनल व्हेलॉसिटी. V काय असतं फायनल व्हेलॉसिटी. U असतं इनिशियल व्हेलॉसिटी. A ऍक्सेलरेशन. S डिस्प्लेसमेंट अँड T असतं टाइम. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलेलं काय आहे मित्रांनो ऍक्सेलरेशन विचारलेलं आहे. अ टॉय कार ऍक्सेलरेट फ्रॉम 3 मीटर्स पर सेकंड टू 5 मीटर पर सेकंड. मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी त्याची दिलेली आहे 3 मीटर पर सेकंड. फायनल व्हेलॉसिटी V दिलेली आहे 5 मीटर पर सेकंड. टाइम पिरियड T दिलेला आहे आपल्याला 5 सेकंड. आणि व्हॉट इज ऍक्सेलरेशन विचारलेलं आहे. ऍक्सेलरेशन फाइंड आउट करा. मीन्स पहिला फॉर्म्युला इथे यूज होतो. फायनल व्हेलॉसिटी 5 इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी 3 प्लस ऍक्सेलरेशन A इंटू टाइम 5. ठीक आहे, मीन्स 5 - 3 इज इक्वल टू 5A.
ठीक आहे. 2 इज इक्वल टू 5a, देअरफॉर a इज इक्वल टू 2/5 मीन्स 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. इथे प्रत्येक जागी बघा चेन दिलेला आहे. 0.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, इथे 0.4 मीटर पर सेकंड, इथे 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सलरेशनचं युनिट काय असतं मित्रांनो? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं मित्रांनो? मीटर पर सेकंड. ठीक आहे. इथं मीटर स्क्वेअर पर सेकंड दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे ऑप्शन सी इज दी करेक्ट आन्सर. आणि आजचा शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. अ स्टोन इज रिलीज्ड इनटू द रिव्हर फ्रॉम अ ब्रिज, इट टेक्स 4 सेकंड. ठीक आहे. एक स्टोन आहे, तो ब्रिज वरून खाली रिव्हर मध्ये आपण टाकलेला आहे. इट टेक्स 4 सेकंड, तो 4 सेकंद घेतो खाली पडण्यासाठी. फॉर अ स्टोन टू टच द रिव्हर्स वॉटर सरफेस, कम्प्यूट द हाईट ऑफ द ब्रिज फ्रॉम द वॉटर लेवल. हाईट ऑफ द ब्रिजची हाईट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे मित्रांनो फॉर्म्युला येतो एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ठीक आहे. एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट फाइंड आउट करायचा आहे की तो जो स्टोन आहे, समजा इथे स्टोन आहे आणि या हाईट पासून मी खाली, इथे ब्रिजच्या हाईट पासून खाली मी स्टोन रिव्हर मध्ये टाकलेला आहे. ठीक आहे. तर तो 4 सेकंदामध्ये खाली वॉटर सरफेसला टच करतो. तर आपल्याला त्या ब्रिजची हाईट फाइंड आउट करायची आहे वॉटर सरफेस पासून. ठीक आहे. बघा मित्रांनो, जेव्हा स्टोन असा माझ्या हातामध्ये असेल, ठीक आहे, तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? इनिशियल व्हेलॉसिटी असते 0. ठीक आहे. इनिशियल व्हेलॉसिटी 0 मीन्स u इज इक्वल टू 0 येतं. ठीक आहे. मीन्स एस इज इक्वल टू काय येईल मित्रांनो? 0 इंटू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. मीन्स एस इज इक्वल टू येतो ए टी स्क्वेअर. ठीक आहे. हाफ एटी स्क्वेअर. हाफ ए एक्सेलरेशन काय असेल इथे? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 इंटू टाइम काय दिलेला आहे मित्रांनो? टाइम दिलेला आहे 4 सेकंद. 4 चा स्क्वेअर 16, डायरेक्टली 16 घेतो मी. 2 8 चा 16 आणि काय येतं हे 9×8=72, त्याच्यापेक्षा थोडं जास्त. हे मीटर मध्ये येणार आहे सर्व गोष्टी. मीन्स ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर. 78.4 मीटर. ठीक आहे. हे सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे, हे मीटर मध्ये दिलेलं आहे, हे सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. आणि डायरेक्टली 9×8=72 पेक्षा जास्त मीटर, म्हणजे एकच ऑप्शन आहे, ऑप्शन बी. ठीक आहे मित्रांनो, समजला असेल तर आज हा शेवटचा क्वेश्चन होता. इथेच आपले फिजिक्सचे जे न्यूमरिकल्स आले होते NTPC मध्ये, ते आपण 3 लेक्चर मध्ये कंप्लीट केलेले आहे. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.